वाईल लूप्स इन पायथन. तर वाईल लूप्स जर जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत कोड पुन्हा पुन्हा चालणार. म्हणजे जर कंडिशन आपली ट्रू असेल तर आपला वाईल लूप एक्झिक्यूट होत राहणार. जर समजा आता इथं आपली कंडिशन ट्रू आहे म्हणून आपला कोड एक्झिक्यूट राहणार. जर आपली आता समजा काही कंडिशननुसार जर आपली फॉल्स झाली तर आपला तो लूपमधून बाहेर पडणार. जर समजा कंडिशन्स फॉल्सच नाही झाली म्हणजे ट्रू 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 अशी चालतच राहिली तर आपला कोड हा चालत राहणार. म्हणजे आपला तो इनफायनाईट मोडमध्ये आपला तो कोड एक्झिक्यूट होणार. तर आता वाईल लूपचं सिंटॅक्स काय तर वाईल कंडिशन कोलन आणि आता इथं आपलं जो कोड जे काय आपलं बिझनेस लॉजिक आहे ते आपण इथं लिहू शकतो. तर आता हे झालं आपलं त्याचं सिंटॅक्स. तर आता त्याचं आपण एक्झाम्पल म्हणजे आपण ते इम्प्लिमेंट कसं करणार. तर आता आपण इथे एक एक्झाम्पल दिले पाहू शकता. i = 1 म्हणजे आता आपण आयला आपण व्हॅल्यू 1 दिली. आता इथं काय केलं आपण वाईल i <= 5 कोलन म्हणजे आय हे 5पेक्षा लहान किंवा 5 असेल तर मग प्रिंट आहे. आणि परत i = i+1. तर समजा हे कसं होतं. आता इथं आपली आय व्हॅल्यू आहे. आता इथं आपली एक व्हॅल्यू येणार. आता आपण इथं 1 घेतली. आता 1 <= 5 तर ही कंडिशन आपली ट्रू होते. तर मग आपला कर्सर जाणार इथे अजून. आता इथं आपला i++. तर आता इथं 1च्या जागी आपली येणार 2 व्हॅल्यू 2 <= 5. तर ही आपली कंडिशन ट्रू झाली. तर मग फिरसे आपला कर्सर इथंच येणार. अशी आपली 2च्या जागी परत 3 परत 4 परत 5 आणि जसा 5 आपला येईल. आता 5 झाला. आता इथं आपण खाली घेतला तर 5 = 5 म्हणजे आपली कंडिशन आपली ट्रू झाली. आता जर समजा इथं आपण फुल्ली व्हॅल्यू 6 घेतली. आता 6 <= 5 तर ही आपली कंडिशन ही फॉल्स झाली. तर आपला हा लूपच्या बाहेर पडेल. तर ह्याला आपण वाईल लूप म्हणतो की आपली जर कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तर तोपर्यंत तो एक्झिक्यूट करणार. तर ह्यालाच आपण काय म्हणतो तर वाईल लूप म्हणतो. आता ह्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल. आता समजा आता आपल्या मोबाईलची बॅटरी आता आपण ती लावली चार्जिंगला. तर सपोज आता आपला मोबाईल आहे 10%वर. आता आपल्याला काय करायचं आहे की तो आपल्याला 100% करायचा आहे. आता 100% करायचा आहे म्हणजे जवळच तर मोबाईलची चार्जिंग ही 100% होत नाही तेव्हाच तर आपला तो चार्जिंग चालू राहणार. आणि एकदाशी 100% झाली की आपली मोबाईलची चार्जिंग बंद होणार. तर हे एक त्याचे वाईल लूपचे एक रिअल लाईफ एक्झाम्पल असू शकते. तर आपण गेल्यामध्ये आपण फॉर लूप पाहिलेलं आहे. तर फॉर लूप तुम्ही आधी शिका नंतरच तुम्हाला वाईल लूप म्हणजे अजून जास्त ह्यानं कळेल. तर आधी तुम्ही फॉर लूप शिका नंतर वाईल लूप शिका.